काय बाय आज लय उशीर झालाय. त्यांना भूक लागली असेल पाणी घेऊन ये म्हणले तर किती वेळ झाला तशी जावं लागेल बाया. अजून बसते ना ओरडत मला म्हणजे पहाटा उठल्यापासून काय करते म्हणते साधा पाणी सुद्धा दिलं नाहीस. कोणाचा फोन आला की हां कॉलेज. हॅलो हां बोल की काय म्हणतो ते. तिथे ना तुझा नवरा ती नाही का ती जिपरी पुरगी बघ वरती राहते बाळावती शितली का कोण. हा शीतल तिचं काय झालं ग. अगं ते दोघं जण होते तिथं. काय दोघं जण होते तुझा नवरा आणि ती पुरगी म्हणे. नाही बाय येड लागले काय तुला. माझा नवरा लय चांगला आहे बाय. अगं मी माझ्या डोळ्याने बघितलंय मला विश्वासच होत नव्हता म्हणून मी नीट बघितलं निळून लय वाढून त्यांच्या भागच होते मी. मग त्यांनी मला बघितलंच नाही. मी चकमा देऊन आले त्यांना पण मी त्यांना सगळं बघितलंय. अगं नाही ग मध्ये गेलते तुला काय माहिती तुला उगा येड्यात काढतोय तुझा नवरा. त्याला दापाट मला काय खरं वाटत नाही बाय. ईडी आहे बर का ती भटक भवानी लय. बरं बघते मी त्यांच्याकडे जायच लागलं तर पाणी घेऊन. करील पण काय का असं तसं काही नाही बरं का माझ्या नवऱ्याचं तरी तू म्हणतेस तर आता. नाही मी माझ्या डोळ्याने बघितलंय त्या पोरीला रूम मध्ये घेऊन गेलता मॉल मध्ये हिंडले फिरले मज्जा केली खाल्लोय पिल्लोय यांच्या भागच होते आणि मला बघितलंच नाही. बरं थांब मी चालले तिकडच बघते काय काय नाही ती लय जरा खुशबीत आहेत कालपासून. झाप बघ आणि त्याच्या चांगलं लक्ष ठेव. हा हा बरं झालं तू सांगितलंस मला. आपण काय काय करेल ना आपले नवरे बिघडले नाही पाहिजेत. तेवढं आहे. ठेवू का. ठेवू का मग. ठेवू. काय बाय आता खरंच बोलली असं का मग आता लय टेन्शन आले बाय आता. मोटरीला बी काय होऊन बसले काय की चाल बी होय नाही पाणी आहे सगळे काय का असा ना काल तिला भेटून लय भारी वाटलं पण कालपासून झालं का भरली का नाही हिर. आ भरली का नाही म्हणलं. चालूच आहे की नाही तेच म्हणलं भरली का नाही. दरा ताण लागले पाणी प्या. हा मगापासून वाटच बघायला लागलोय तुझी. बघत असताना वाट दर पोरं का माझी वाट बघत होते तुम्हीच खा. अगं काय झालंय. मला कशाला काय होणार मला कशाला मरीचा गाडा उठणार आहे तेव्हा मस्त चांगली आहे मी. काय झालंय तोंडवर कोण विचारायला मला अजून. लयच खुश आहेत पण तुम्ही आजकाल कसं काय. हा एवढं काय आनंद झालेला आहे. कालपासून उड्याच मारले गाणे काय म्हणले काय डान्स काय ठोल येतं खाली. काहीतरी बिघडल्यासारखं दिसायला लागलंय. बिघडल्यासारखं काय झालंय. सांगितलं की मरीचा गाडा उठलाय म्हणून काय तीनदा विचारताय मला. बरं ते जाऊ तिकडं ते बघ ते हिरीत काय पडलंय ते काय मेलंय बघ तिकडं. बरं तू मेला नाहीस हाय जिवंत अजून. हा मी हाय दुसरं काय मरणार आहे तेव्हा. अरे काहीतरी लयच बिनसल्यासारखं दिसायला लागलं. बिनसले म्हणजे काय काय झालंय कुठं का वळ चुकच. हा अगं मेलंय काहीतरी त्याच्यात. म्हटलं खपला बिपला काय घेतो का शीतल पडली तर. कोणची शीतल माहित नाही तुला कुठली शीतल ती. हा मला कुठे गेलतास काल तू. हा मी नीट नीट सांगायचं मला पटकन सांगायचं ती मला कुठे गेलता काल तुम्ही ती. मग नीट बोल ना जरा नवरा आहे ना. मग काय करू मी नवरा आहे तर काय करू काय. हा नवर तर करायचं काय. मग डायरेक्टच काय असं आहे. काय असं म्हणजे तुला माहित नाही का काल कुठे गेलो तुला सांगूनच गेलो नाही का. काय मला काय मी बाजारात चाललोय आणि इकडे जाऊन तिकडे चाललोय. हा मग बाजारातच कुठे गेलो गेलता तुम्ही काल. बाजारला नाही तर कुठे तुम्ही गेलो. कुठे गेलता कशाला गेलता काय गेलता ना सगळं मला माहित झालंय. हा कळलं माहिती का झालं. तुम्ही कोणा संग शेण खाईन ते मला माहिती. काही कसं बोलायला लागलीस का कुठं कशाला काय गेलोय बोलले मी. हा बोलले काय मी कुणासोबत काय गेलं सगळं मला माहित झाले. काय माहिती कळलं झालंय सगळं तुला? माहित झाले रेकॉर्ड सगळं आले माझ्याकडे. दाखव बरं कळलं मला का? काय माहिती दाखवायचं झालंय. का तुम्हाला. दाखव हा त्याची फ्रीला अंतर घरी बोलून ये भटक घेऊन भवानी कोणची ती. जिपरी तरी काय म्हणलं असं ती शितली का आपल्या घरी येऊन बसती की आणि भाऊ म्हण माझा भाऊ असला भाऊ असते व्हय? हा तीन तर म्हणतीये वहिनी वहिनी मला वहिनी म्हणती आणि इकडे भावासंग शेण खाती. असं कुठं असते का तुम्ही. हा अहो जरा लाज जरा जाण्याच्या माहिती लाज वाटली पाहिजे जरा तुम्हाला माहिती का. थोडी तरी जास्त नाही पण. अरे पण मी काल कोणाला भेटलोच नाही काहीच नाही माझी मी तुम्ही तिला कुठे घेऊन येता रूम मध्ये ती मला माहिती. हा कुठल्या हॉटेलमध्ये येते सुद्धा मला माहिती. बरं तुला पुढचं बी सांग ना मग. नीट उभा नीट बोला जरा कळलं ना तसलं शानपणा का बोलू जरा. काहीतरी आपलं एवढं सगळं उघड किसलं सगळं बाहेर जर नखऱ्यानं बोलायला लागलंय मला. आता तुझ्या अख्खं वाटोळ झालं की माझ्या अख्खे संसार चालू दलिंद्रे. हा काय राहिलं तवा माझ्यामुळे वाटोळ झालंय. तुझ्यामध्ये कुणा वाटोळ झाले सांग ना कुणामुळे झाले. अरे पण मी गेलोच नाही ना कुठं. गेलोच नाही म्हणजे किती खोटं हसून बोलते बाय किती निर्लज्ज माणूस आहे बाय. हसून बोलायला लागले. आणि तिला संध्याकाळी तीच म्हणलं तिला संध्याकाळी घरी आणते ना बोलून. हा ये घेऊन तिला. हा तेच म्हणलं संध्याकाळी तिला बी आणते घरी तुझ्याकडे बघते चांगलं. तर जिपरीला आणते ना संध्याकाळी घरी हा, बोलून. ये घरी घेऊन. अरे किती निर्लज्ज आहेस तरी हा ये घरी घेऊन म्हणजे काय अक्कल तिला बी बिक्कल सांगून नाही ठेवलं असं ना. हा. काय बोलू नको घरी आली ती माझ्या बायकोला जरी हो माहित ना. पडलं तरी. तिला सगळं हा? सांगून तरी ठेवलंय. जेव्हा मग तेव्हा फोन बिझी कुठं गेलं हाय ते शेतात आलोय ग नाही आलं इकडे भेटलं नाही आलं तिकडे भेटलाय मग आता आलाय कुठे? श्यामेला भेटायला आले कुठं गोम्याला भेटायला
काय नाटक लावतोय काय हा? मग आता राहायचं हाय काय कुठं मला माझ्यासंग? ते तुला सांग. बायासंग व्यवस्थित राहायचंय का नाही? मग व्यवस्थित नाही तर कसं कसं आहे? व्यवस्थित असं व्यवस्थित असतं का? काय घरात काय येऊन सोन्यासारखी बायकोसून बाहेर शेण खायची गरज आहे का म्हणते मी पण. हा बाहेर शेण खाऊन काय भेटणार आहे का? हा काय तुम्ही भेटणार खाल्लंय तुम्हाला? कशाला शेण काय काही बोलत नीट बोल जरा. निर्लज्ज भोकाच्या. इतकं कसं निर्लज्ज आहेस तरी काय माहित तरी. एवढं सगळं समोर आले तरी सुद्धा बाबा बहिणी गेला जरा सुद्धा. गरजच नाही ना त्यांना माझी. एवढी चांगली भेटली अप्सरा तर माझी काय गरज आहे तेव्हा? हो ना. आता तिच्यासोबतच लग्न करणार आहे मी, आहे का नाही? करशील ना. हा. तुला काय तेव्हा? आणि तुझं? दिले माझ्या पण लग्न लावून तुझ्या संग असलं हा. दलिंदर कुणीकडलं काय बघून असलं काय 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 बघून दिलं असं काय माहित तरी काय ह्याच्याकडं विचार ना काय एवढं शेत आहे सासूबाईला, बाबा एवढं सासऱ्याला शेत विचार. फक्त शेत आहे ती बी माय बाप करतात ह्याला फक्त यायचं आणि कुठं कुठं थोडं पाणी मारलं की झालं सगळ्या माणसं लावायचे गडी लावायचे काम मला सगळं ती माणसं करून घेतात काम हा. आपण काय नुसतं बसायचंय मांडून आता कुठं कामच एखादं करीत काम बसलो करणार ना. नाही कुठं काम बघायला जाणार नाही कुठं काही सुद्धा नाही उगा जाऊ दे म्हणते माणूस उगा आई बापांना कुठं आई बापाच्या नावाची बदनामी करायला राहताय माणूस मग आता पण असलं शेतामध्ये की मी नसते राहत आता ते भावाला बिवाला बोलून सगळ्यांना मी हा. आणि तुझा तमाशा बघ संध्याकाळीच करत असते कर तुला तमाशा कर करायचा मी हाताने. तसं बोलू नको तुम्हाला कळलं नीट बोल जरा काहीतरी उगा आगावच आपलं चालू काय आहे अगं तुझं. बोलले मी मग हा, काय अगं काय बोलले? तुझ्याकडे मला ते तरी काय दाखव म्हणजे हा दे तुझा मोबाईल तुला सगळं दाखवते मी काय आहे ते दाखव इकडे ना मला दाखव ना मग मोबाईल दाखवतो हा. मला तुला हा, मोबाईल बघ. दाखवायचा का नाही काय आहे का काय असं कोण मोबाईल दाखवतोय का हाय का गाडी तर माहिती का मोबाईल दाखवण्याचं हा दम आहे हा बघ हे बघ काय आहे बघ अरे दे इकडं अगं राहू दे ना येडी दाखव मला मोबाईल तू नाही उगा निघा ना करू नको उगा. लास्ट वाटते का तुला अजून नवऱ्याला हा? मारायला लागली जरा अक्कल नवरा. ठेव जरा अगं बाया, नवरा. हेच जाग्यावर ठेव जरा कळलं मला का नको शहाणपणा शिकू राहू दे हा केलं असते मामाच्या पोरासंग लग्न तुला बंद कोणी झालं असतं. सांगितलं नेमकं काय आलता माझ्या बहिणीचा फोन आरतीचा कळलं का? आ. हा, हा, काय तरी म्हणलं कोण एवढा चाबरपणा करणार आहे कोणाला तिच्याशिवाय चाबर- दुसरं कुणाला जमणारच नाही हो ना तुला तेवढं जमतंय रे दुसरं नाही जमत कुणाला हा. काय कळलं का नीट- नीट- तू आहे कसल्या वाहनाचं नीट कळलं बोल का काय नीट बोल जरा हात देत नको मला कळलं ना तेच सांगायला लागलो नीट बोल दलिंदर वाहनाचं तू दे इकडे मोबाईल मला बघू दे काय 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 ते शिकले तर बघते का संध्याकाळी बघ तिचं बघायचं ते काय मला नको सांगू हा तुला कटाळा आला असेल बघून बघून आता मी जाऊन बघते तू दे ते मोबाईल दे पहिलं मला बघू दे सगळं काय काय नाही फोन माहिती कशाला मोबाईल दे राहू का बस तुला आला असेल ना कटाळा हा हम्म? आलाय ना दे मला मला मोबाईल दे पहिलं तुला मोबाईल द्यायचा का नाही मला ते सांग पहिलं काय तुला द्यायचं का नाही ते मोबाईल अरे मोबाईल घे ना तुम्हाला पण दाखव पहिले मोबाईल शिस्तीमध्ये जरा काय दिसते हिरीच्या थोडं पुढे बरं होईन की मी येतो तुला थोडं रान मर. मोकळं तुला मर हा मर टाकूडी. तीच म्हणलं तिशी ढकलून मला तुला तेवढंच पाहिजे ना मरतेस का बघू आपण चल बरं का ये ना पाठी माझ्या बापाला इकडे एक आहे मी कशाला मरू मोबाईल साईडला ठेव आपलं हा दे इकडे माझा मोबाईल धर. का तुझा दाखव ना हा माझ्या 17 जणांसंग लफडे आहेत ना बघ माझा मोबाईल दे. जरा लाज हा बाईकवर शक घेतोस हलकं बरं. तोंडाचं बाय खरंच काहीच नाही ती दलिंदर माणूस आहे बाई इतकं ह्याला बोलायला लागलं तर ह्याला लाज नाही दाता काय लागली खरंच झालं काय झालं झालं? का? नीट काय सांग झालं? काय नाही माझं काय नाही मग तू ते तिकडे गेल तसंच कशाला मला ती सांग शेण खायला तिकडे तू काय मला म्हणला मी काल शेतीकडे चालले काय बाजारला चाललोय तो बाजार कुठं आहे आष्टी मध्ये तू कुठं खपला तिकडे याच्यामध्ये जामखेड मध्ये कशाला गेलता कशाला मला सांग आष्टी राहिली इकडं जामखेड हा. राहिली इकडं इकडं नाही दोन्ही एकाच रस्त्याला आहे, फक्त तिकडे आई घाला कशाला पुढे गेलं ते सांग मला तेच राईट म्हणलं आई घाला गेलतो आईच तू बघायला घालायला आलतीस ना. ना तिकडं आता तुझ्या मागे हिंडते ना हा कामधंदे सोडते घरातले आणि आरती तुझ्या आली पाठीमागे असन फिरते. ती आली असन तुला माहिती आहे का हिंडा खेळायची कुणासोबत सवय ती तुझ्या नवऱ्यासोबत हा. हा नवऱ्यासोबत का तुमच्यासारखं काय का घरात बायकोला ठेवायचं आणि दुसऱ्या बाया घेऊन फिरायचं हा तिचा नवरा किती जीव लावते बाया आणि माझं असलं कशाला नको ती तुझं असलं तोंड खरं बी तसलं न थोबड बी तसलं मनात बी काय वरून बी काय आहेस तू माहिती का त्याच्यामुळेच मग असं होतंय ना आतून बी काय वरून बी काय आहेस माहिती का हा. त्या संग राहणं चुकीचं आहे माझं त्याच्यामुळेच असं होतंय बाहेरचं असं होतंय होत असं ना असं हा. किती कडू भाडायला जीव लावलाय किती काय काय केलं काय नाही, काय नाही. दरिंद्र वाहत असं वागायला काय लागलं नाही. माझ्यासोबत तुझं फक्त हे रुपये का फक्त वर्ण असं मनात नाही का त्या ढिकोळ कसा आहे असा तशीच तू. म्हणून माझ्या संग 5 वर्ष राहायला लागलास का हा तेव्हा द्यायची ना मग सोडून आणली तेव्हाच आता लग्न केलंय ना लग्न केले मग काय उपकाराला केलं सवय माझ्या हा लग्न केले तोंड वरकून सांगते लग्न केले म्हणून हम्म. तर काही नाही मी काय म्हणतो माहिती का काहीच नाही तसं काहीच नाही ना हा. तिला मी संध्याकाळी आणते ना तुला बघते तिला बघते आता मला काय बोलते मला शब्द फुटाणा घेत पण ती आली ना बरोबर तिची झिंजा उपटते तुझ्या बी उपटते हे वाढवलेल्या आहेत त्या अबो. माहिती का ठेवत नसते एकशे जागेवर शायनिकच मारते शायनिक केसच काय वाढवते ते तसली बालीच काय कांद घालते तसली दाढीच काय वाढवते भूषण पण हाणायचा आधी तुला गावामध्ये पटत होत ते मला हा? तेव्हा पटत कधी मला मग? असलं पटलं मी काय तुला बघितलं होतं व्हय? हा नाही, तेच म्हणलं सांगायला ना. लागलास काय मग मला डोळे नाही झाकून पटलं म्हटलं काय असं हो डोळे झाकूनच घेतले होते स्टॉल घेतला होता का अंगावर अरे असल्या काय सांग कधी लग्न नसतं केलं बघितलं नसतं असल्यासोबत कळलं का नाही खरंय ना तेच म्हणलं त्या मायपा काय ते शेत पटलंय काय माहिती 5 एकर शेत आहे 5 एकर शेत आहे म्हणून काय त्या शेताला करायचंय
नवराच नाही चांगला तर नशिबाला हा काय त्यांना ते पटलं होतं ना. तीच बघून दिलंय नाही तर काय तुझ्याकडं धड कामाला धंद्याला कारण आमचा लेख कामाला जात नाही लागणार का? आमचा लेख कुठं तरी कामाला द्यायला लागलाय परीक्षा म्हणून द्यायला लागलाय परीक्षा संपन्न गेली त्याची जा लग्नाला 5 वर्ष हे तसलं बाडवले असले केस अगं. आता लाज जरा जरा तरी लाज जरा जरा अगं, बस ना मग बस ना नवऱ्याला बोलायला लागलीस ना तर लिमिट नवरा असते ना म्हणे, काय नवरा बोलायची. नवरा काय नवरा काय माहिती याला काम धंदे नाही करायला नीट नीट थोबाड आमचा सांभाळून लेक जरा शिकायला सगळं. लागला ना आमचा लेक शिकायला लागला अरे किती दिवस शिकतोस तरी मग तेव्हा सोडून द्यायचं कॉलेज समान. मध्ये बी असं 17-60 हिरोईन आहे हा. 17-60 काय बाबा ही झाली की ती झाली की एक सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक पुन्हा घरी आले की किती तू निर्लज येतो तुम्ही किती निर्लज येत हा? तुम्हाला काय अक्कल बिक्कल थोडी तरी आहे का नाही काहीच हा? नाही. तिथं सगळी- नाहीच तुम्हाला हा, आम्हाला नाही. चांगलं चांगलं माहिती ती तर बोर खायचं का खातूच हा चलता शितलीला जा हा? नेऊन काय गरज तिला पडली? गरज पडली असेल त्या बोराची माता नाही पडली अजूनपर्यंत जा आहेत तिच्यासोबत 1760 जण. म्हणून तुम्ही कमी जास्त जातोच काही की हो ना हा उरलं सुरलं हा खायला उरलं सुरलं मी जात असं म्हणलं. खायला जात कोण असेल. केलंय कशाला काय तुला धडधडीत बघितलं की अरे माहिती तुला बहिणी तरी किती खोटं तरी बोलावं अरे तरी हा किती खोटं तरी बोलतोस तरी निर्लजावानी काय सोडलं असेल कुठं रस्त्यावर इथून तिथं जाताना काय कसं आता लाईन मिळाला कसं लाईन अबो. मिळाला आलास ना बाहेर शब्द तरी बाहेर आला ना होतो होतो म्हणतो तरी सोबत तरी हा सोबत म्हणजे सोडलंय काय सोडलं लगेच कुठं सोडलंच ना हा कुठं मारू सोडलंस नको आता काय मारू आता बस नको. झालं कळलं ना नाही आता तर काय उलट्या हातात करायचं मला देईन भीती टपू. उलट्या हा. काय मला सगळ्याची हाताने देते नाही ते हे बघ की वीर बघितलीस का देते तुला ढकलून देते हा. कळलं का मी असतं बरं होईशील दुसरं तरी करून राहता येईल मला जाय ना बी वरतून करून बघ लवकर जा नीट बोल काय सांगायला लागले नीट बोल म्हणजे जरा. मोकळी खुईन तुला हा मोकळी खुईन तू मेला असं मोकळी भेटन ना असं आहे काय हा जाऊ दे पण मी मरत नाही तू संध्याकाळी बघते ना तुझ्या मायापासून हा, जा. नाटकं तुझ्या माया भावाला घेते बोलून सांगायला एक लागलोय. पापड दिलीस ना उलटा हात तिकडे इकडे जाशील हा. माहिती का काय बाबा इथून चापट मारले की मी असा 50 किलोमीटर असा तिथून हा, दोन वेळातच जाईन जाशील मी तुला माहिती आहे जास्त हा. हा तेच माया लागली तेच म्हणायला लागलोय ना नाटकं काय तुझा भाऊ असा महाबलीच आहे उग हायच माझा भाऊ हा. महाबली कळलं का हा तुझा बाप ही आहे ना महाबली हायच हा हायच राहू द्या तेच म्हणलं ना त्यांच्या पुढे शब्द निघत नाही बाहेर हा. इतके एवढं नखरे करतो बापासमोर तेच म्हणलं इतके नखरे करतोस ना माझ्यासमोर तेवढे बापासमोर माझ्या करायचं म्हणजे तुला चांगलं हा, कळते कळलं सगळे ना, देवा कळलं ना. देव आठवते सगळे हा, देव हा, आहे ना आठवते तेवढे देव. कळलं का हा तेच म्हणलं संध्याकाळी आहे तुझं बरोबर तुला तू संध्याकाळी बघ तुझं काय होतं काय नाही ते आज बरं मी काय म्हणतो तुझी मी वाट तिला तशी लावायची काय ना? कुठं घेऊन गेलोय का काय केलंय काय केलंय काय मी मला तिथे अरे काय करायचं बाकी राहिलंय तिला आ, तिला काय आता काय हा तेच करून झाले तुझं हा हा आता तुझे तेच करून झालोय. एवढं बोलून बोलतो एवढं तरी कबूल झालास की तिला मी गाडी नेऊन सोडले म्हणून एवढं तरी बोललास तू तोंड शब्द तरी आलाय कळलं का दलिंदर मानाचं खरंच रात्री काय मग दाताला कुठं काय इज्जत आहे ह्याला अजून, एवढं गेलतो सगळं काय बोलून मी? सुद्धा हा? काय रात्री कुठं काय गावाला गेलतो काय मी नीट बोल जरा इज्जतीमध्ये इतकी नको इज्जती घालू तुझी नाही, स्वतःची तेच कळलं म्हणलं का ना. ती नाही आपल्याला मला माहिती आहे पण नको घालू हाय ती बी हा काय नीट हा बोल म्हणते जरा काय नवरा आहे माहिती? काय अरे नवरा आणि तू हा जेवायला आणलंस का जा घर जाऊन खा जा मी संध्याकाळी माझ्या बापाला आणि तुझ्या बापाला बोलून घेते आणि तमाशा करत असते बघा संध्याकाळी तुझं मी ऐकून घेत नसते माहिती का मी फक्त ती पण एवढं मी म्हणते मी एवढं बरं, ऐक सोन्याचं- ना. बायको असं काय गरज काय म्हणते पण शेण खायची बाहेर बरं नाही बाबा मी फक्त तिला सोडलंय काहीच नाही केलं खाल्लं शेण वहिनी ही काही कामच करे काय आहे ना शेण खाण्याशिवाय गुरं कमी पाळायचे मग कशाला खाईन कोण शेण ते बी हाय तेवढं अनपण नाही घरामध्ये म्हणून शेण खाते अहो काय झालं वहिनी काय होणार आहे भाऊजी काय झालं काय नाही बाहेरची लपडे इकडले तिकडले ह्याला सोडलं त्याला सोडलं अहो मायनवलं तुम्हाला काय सांगायचं माझ्या परवा दिवशीच काय काय परवा दिवशीचं काय अजून? ते शीतलच्या नवऱ्याची तिची गाडी पंक्चर झाली तर सोडलेली हा ऐका मीच होतो तिथं काय सांगतोय तिला मी सोडलंय काय सांगायला ऐका काय तारण काय गमत तुम्हाला कळत कसं नाही काय कळायचं भाऊजी संसाराला अहो ती आरती माझी बहीण नाही का तिने धडधडीत बघितलंय काय ऐका आता तुम्ही आरतीच एक गडीभर ह्याच्या पशी बसती गडीभर त्याच्या पशी बसती का बसा बाई भाऊजी, माझी बहीण आहे माझ्या ती. पशी बसती काय म्हणजे सांगायचं तात्पर्य हा आपल्याला माहिती रे बाबा हा काय काय म्हणली ती काय नाही म्हणली डायरेक्ट जणू म्हणली हिला की मी लॉजवर गेलोय रूम मध्ये ह्याच्या तोंडाकडे बघून वाटतं का तुम्हाला तोंडाकडे बघून तर नाही वाटत सकड पण तरी बी अहो तसं काय नाही गुलबाई सवय आहे भाऊजी ओ गुलबाई सवय आहे पुरी ना बाजारला गेलते त्यांची ती खटरा गाडी का हा ती पडली बंद आणि माझ्या संग होती माझी बायकून बाजाराच्या पिशव्या हम्म मग मी काय म्हणलं हम्म तिने हात केला मलाच आधी हात केलता पण मी काय म्हणलं आता जाऊन द्या म्हणलं माझ्या पैसे जागा तेवढ्याच वेळ आलता मागून बाजार करून हा एकटाच होतो मी हा मग म्हणलं बसा व्हायच्या गाड्या आणि आम्ही
तिथून आष्टीपासून घरापोतर संघ चालत ना. हा वय हा आणि मग काय मग ह्याने असं सांगून ये मला निसं मध्ये मी सोडले म्हणून आता काय हा? सांगू आता तुला मी? गोळा वाटला त्या निवशीने तिने काय म्हणजे सुखी संसार वाटतरी लावली तरी सांगू की बरं असं झालंय म्हणून हा मला सांगून ठेवलंय असं मग नाही मला खरं वाटणार. तुम्हाला काय कर एक बारच्या माझ्यावर संशय घ्या तुम्ही ह्याच्यावर काय गरीब भाऊ घेऊन उपयोग आहे. गरीब तर नाही बरं का तसे गरीब नाही तर अहो मी म्हणलं का मी गरीब आहे. तेच म्हणलं दोघं बी गरीब नाहीत तुम्ही आता नाही मला रे बाबा अजून बी तिथंच करा सोने. गावासंग नाही गावासंग किड बी नका रगडू जरा निश्चित बी जावा. मग तेच म्हणतोय तर. हा तिला मी फक्त म्हणलं काय हा. मी सोडलंय रस्त्यावर पण जाऊ बाकीचं नाही दे मी जाते सांगितलं. तिला फोन लावते जरा तिच्याकडे बघते जाऊन कुणाकड तिच्याकडं फोन आता. नका करू मोकार घरात नका कालव करू तिला कशाला आता उगा काय करते आपला डबा आण जा. तिकडूनच बोंबलं ते हा? तुमच्या घरी. डबा आणलास ना? या घरी तर भाऊजीने घेऊन मी जेवायला चालतंय चालतंय आलो माझं मी. काय होतं आता आता तुमच्यामुळे तर भांडणे मिटले भाऊजी नाही तर कुठल्या कुठे पेटला असतं आज तमाशा होता घरी असं या घरी. पिटवून मिटवीत जाईन ना. तेच बरं केलं तू आलास का तिला राईट केलंस बरं. अरे काय? सांग का हा. तू गेलता का नेमकं हा. तेव्हा ते आरती आणि तिचा बॉयफ्रेंड नेमकं बाहेर आलते आणि तुम्ही आज चालला होता कशाला तिथे लक्ष काय तुला लक्ष देता येत नाही का थोडं. अरे बघितलंच नाही मी. बारीक आहेस का तू या दाढी मिशा. अरे मी जर बघितलं जर असतं का तर कशाला मी आरतीचं मी मला आरतीचा फोन आलता हा म्हणली असं असं मॅटर आहे तसं मॅटर आहे मुद्दाम तुझी गाठ घ्यायला आलतो मग तुला फोन का आताच केलता का? मग अशी फोन केलता हा. मी घरी गेलो दूध घालून आलो घरी केंद्र ठेवले म्हणलं तुझ्याकडे जावं तुमच्या पुढे चाललाय अरे धिंगाणा. आल्यापासून तिला कसं समजून सांगून काय करू हेच विचार पडला आता आता. परत जाताना जरा ध्यान देऊन जात जा इथून नाही तर पुढं मला सांगत जा बरं. माझ्या सोबत चला जातो मग. नाही नाही तू घरी जात जाईन ना मी कुणाच्या? तुझ्या घरी वहिनीला सांगत जाईन किंवा तुझी गाडी इकडे नाही, बंद तू राहू दे. तुझी गाडी तिकडे मी एकटाच लक्ष देत जाईन आपलं. तू राहू दे, तू नको काळजी करू. ती 90चे पैसे काढ हा एवढं मोठा कांड मिटिवलंय. चल ना गावात. चल हा चल गावात. नाही पाजल्यावर पाच तो म्हणलं ना तुला. चल